सबस्क्रायबर झाले तर माझा नवीन व्हिडिओ येईल. तसं मी रोजच्या रोज होणार होतं. तिथे धंदी करतात, 10 रुपयाचे तांक करतात, तुमक करतात. काय गरज आहे? इथं मंदिर आहे, पवित्र जागा आहे, काय काय करत राहतात. हा, ह्याच्यामुळे कमी माणसं यायला लागली. इथं लक्ष देण्याची खूप गरज आहे. आखण पडलाय. तर गाय असं मी लहानपणी इथं लई खेळायचो. पण काय विषय सांगू का, इथं आता मूल नाही राहत, त्याची फिलिंग येत नाही. सगळे निगेटिव्ह वाईब करून टाकले. इथं पॉझिटिव्ह वाईब यायची ना लहानपणी. इथं यायचं तेव्हा खेळू वाटायचं, चांगलं वाटायचं. इथं पण आता अजिबात वाटत नाही. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. मला माहिती आहे की मग ह्यो व्हिडिओ यायला खूप वेळ झाला, कारण की मध्ये काय प्रॉब्लेम चालू असल्यामुळं व्हिडिओ बनवता नाही आलं. की मोबाईल अवेलेबल नव्हता, कॅमेरा अवेलेबल नव्हता, त्यामुळं जरा वेळ गेला. आणि तुम्ही सपोर्ट बी देत नव्हता, त्यामुळे जरा ह्यो व्हिडिओ यायला जरा वेळ गेला. काळजी करू नका, असं कधी कधी रेग्युलर व्हिडिओ येईल, नाही तर नाही येईल. पण तुम्ही सपोर्ट दाखवा. तुम्ही जर ह्या व्हिडिओवर जर मला माझे काहीतरी आता 80 सबस्क्रायबर होत आलेत, 100 सबस्क्रायबर झाले तर माझा नवीन व्हिडिओ येईल. तसं मी रोजचे रोज शॉर्ट काय ॲनिमेटेड शॉर्ट्स किंवा असं रेग्युलर शॉर्ट टाकत जाईल. ते नक्की बघा आणि त्याच्यावर सुद्धा सपोर्ट दाखवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि कोणकोणत्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आज आपण आलो आहे फिरंगाई माळावर. फिरंगाई माता म्हणजे इथं काही वर्षापूर्वीच खाली एक मंदिर आहे. म्हणजे खालच्या इथून हे डोंगर एक प्रकारचं आमच्या गावाचं, ह्या डोंगरावर माळावर म्हणजे मंदिर बांधलं गेलं होतं फिरंगाई माताचं. तर काय गोष्ट अशी आहे की तिथून हे मंदिर खालीच होतं पहिलं. मग मानलं गेलं की देवी वरती आली, म्हणजे ह्या माळावर आली. मग इथं मंदिर बांधलं गेलं. मंदिर नितीन महाराज यांच्याकडून बांधलं गेलं होतं. तर नितीन थोरात यांच्याकडून बांधलं गेलं होतं. तर आपण इथं फक्त हे मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी आलोय. आणि ह्या मंदिरात काय काय होत होतं, काय काळी इथं कॅन्सरवर सुद्धा इफेक्ट दाखवणारी औषधं विकली जात होती. इथं बाजार भरलं. काही अशी गोष्ट घडल्या जेणेकरून इथं सगळं बंद झालं. इथं बाजार भरत होतं, ते बंद झालं. लोक लक्ष देत होते, ते बंद झालं. तर हे कसं झालं हे आपण ह्यावेळेस दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे असं का झालं. आणि इथं पहिलं फॉरेस्ट ऑफिस असतात ना, इथं होते, म्हणजे ते लक्ष देत होते. इथं ॲनिमल्स पार्क होणार होतं, ते का नाही झालं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुढं जाऊया. आता आपण काय इकडलं सगळं परिसर तुम्हाला दाखवतो, कसं काय कुठून काय. पहिलं इथून आपण एंट्री घेतो. तर इथं आपल्याला बघायला मिळतं की हे इथून आपण येतो, म्हणजे इथून खाली डायरेक्ट रस्ता आहे. इथून डायरेक्ट असं खाली रस्ता आहे. डायरेक्ट आपण खालून असं डायरेक्ट येतो वर, म्हणजे असं डोंगरावरून असं खाली डायरेक्ट वरती येतो. आणि इथं काय काय व्ह्यू पॉईंट आहेत, म्हणजे इथून आपण इथं व्ह्यू पॉईंट आहे, तिथं सुद्धा आपण जाऊया. आणि तिथं दुसरा व्ह्यू पॉईंट आहे. तर छोटे छोटे बाकडे आहेत, असं बसण्यासाठी केलेले आहेत. इथं तिकीट वाटण्यासाठी तयार केलं गेलं होतं की इथं तिकीट वाटण्या, इथं पाळणे आहेत, इथं बसावं तिकीट घेऊन. हे सगळं होणार होतं, पण ह्याच्यावर दुर्लक्ष केलं गेलं, त्यामुळं हे घडू शकलं नाही. तर का, ह्याचा बी प्रश्न मला काय काय उत्तर माहित नाही. तरी आपण काय त्याचे उत्तर आहे ते आपण बघूया. तरी इथं काय बकरी चरायला आलेले आहेत, इथं लक्ष द्यायला गेलं नाही मुळे हे गवत उगले आहेत. काय काय झाडं मेलेले आहेत. तर उन्हाळ्यात इथं झाडं खूप सुकलेले असतात. तर काय काय इथं व्ह्यू पॉईंट आहे, जो मला आम्हालाच दाखवतो. इथून असं व्ह्यू पॉईंट आहे. इथं
गवत काढे झालं इथं खरंच लक्ष देण्याची गरज आहे. जर इथं खरंच लक्ष दिलं असतं, जर ह्याच्यावर अजून मेहनत घेतली असती, तरी इथं बाहेरची माणसं येतात, गावातली कसली नसली ती धंदी करतात, 10 रुपयात तामकं करतात, तमकं करतात. काय गरज आहे का? इथं मंदिर आहे, पवित्र जागा आहे, काय ना काय करत राहतात. तसं इथं व्ह्यू पॉइंट आहे. व्ह्यू पॉइंट माणसासाठी बसण्यासाठी केलं होतं की बाहेरची माणसं येऊन इथं मस्त व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी केलं होतं. पण काय काय माणसं इथं नसली ती धंदा करतात, पार्ट्या काढतात, अंक करतात. इथं तर चांगलं केलं असतं तर इथं दर्शन घ्यायला माणसं आली असती. इथं मस्तपैकी म्हणजे एक प्रकार आपण व्ह्यू चांगला घेतला असता. काय नाही, काय राहिलंच नाही. खूप व्ह्यू पॉईंट त्यांनी तयार केला आहे, पण काय उपयोग आहे त्याचा जर माणसंच नसेल येत तर. हा, खूप मोठी जागा आहे आणि आजूबाजूला ते दिसतंय ते फॉरेस्ट आहे, सगळं फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट गव्हर्नमेंटच्या अंडर आहे. तिथं एक व्ह्यू पॉइंट आहे, तिथं व्ह्यू पॉइंट आहे. पण काय उपयोग आहे त्याचा? हा, त्या माणसं येत नाही इथं टाइमपास करण्यासाठी, येतं दर्शन करण्यासाठी. मनापासून कोणी असं येत नाही की चांगलं बसत नाही. तर नसली ती धंदा करायला गावातली पोरं येतात. काय करतात इथं? टाइमपास फक्त. हे पाळणं तरी 2-3 वर्षापूर्वी हे पाळणं बऱ्यापैकी चांगली होती, पण ह्याच्या पाळण्यावर लक्ष नाही दिले गेल्यामुळे हे पाळणं सुद्धा गजून खराब व्हायला लागलं. काहींचे बेरिंग चालल्यात, तर काहींचं लोखंड गळून पडायला लागले आणि आमकं तमकं. काहींना नीट करण्याची गरज आहे. तर इथं तुम्हाला माहिती आहे, इथं खोटे प्राण्यांचे पुतळे असतात ना, ते ठेवलेले होते. काय माणसांनी तोडून फेकून दिले पोरांनी. काय गरज नसल्यासारखं काय काम करायचं आणि येड्यावानी करायचं. पृथ्वीचा गोळा, लहानपणी मी सुद्धा ह्याच्यावर चढलो होतो. काय अवतार करून ठेवला आहे. हा, ह्याच्यामुळे कमी माणसं यायला लागली. इथं लक्ष देण्याची खूप गरज आहे. काय तिथं जोका तुटून पडलाय, काय अवतार करून ठेवलाय. तरी 2-3 वर्षापूर्वी ही जागा बघण्यासाठी खूप चांगली होती. माणसे आवडीने यायची खेळायला, बघायला, फिरायला. ह्या व्ह्यू पॉइंटवर येऊन बसायचे, इथं पोरांना खेळायचे. पण असं काय राहिलंच नाहीये इथं. लक्ष दिलं असतं तर अजून ही जागा चांगली झाली असती. आपल्याला काय, आपण इथे एक्सप्लोर करण्यासाठी आलो. शेवटी इथं अशी एक स्टोरी आहे, तुम्हाला सांगणार आहे मी. तुम्हाला एकदा घसरगुंडीवर बसून दाखवू का? मी चढतो. स्टडी तर गायज असं मी लहानपणी इथं लई खेळायचो. पण काय विषय सांगू का, इथं आता मून नाही राहत, तशी फिलिंग येत नाही. सगळे निगेटिव्ह वाईब करून टाकलं इथं. पॉझिटिव्ह वाईब यायची ना लहानपणी, इथं यायचं तेव्हा खेळू वाटायचं, चांगलं वाटायचं इथं. पण आता अजिबात वाटत नाही, आता अजिबात वाटत नाही. काय सांगावा, ह्याच्यावर खरंच लक्ष देण्याची गरज आहे. हा, तुम्हाला पुतल्याबद्दल सांगत होतो ना. ओके, हे पुतलं बघ, पुतलं नसलं काय गरज होती ह्याला तोडून फेकायची. तिथे बी काय पुतलं पडले होते काय माहिती, तोडून फेकले होते तिकडून, काय उचलून फेकून दिले कुठं काय माहिती. हा,
आणि इथं जनावर मेलेली जनावर फेकून देतात. काय करायचं तिथं पूर्ण फॉरेस्ट पडले, इथं मेलेली जनावर फेकायची का. मी इथं आजूबाजूला फिरणारी कुत्री ना का अशी कुटाणा करतात. झालं केलं का नाही कुटाणा. हे मंदिर आहे काय इथं समसाम घाट आहे. हा काय करून ठेवले. आणि इथं फिल्टर मशीन होती, ती फिल्टर मशीन काढून बी नेली. हा बघण्यासाठी जागा होती इथं, चांगलं काय राहिलंच नाही बघण्यासाठी. हा तरी गेट उघड होतं. मागच्या वेळेस मी आलो होतो पप्पानी मी, तरी गेट उघड होतं. तिथं आतमध्ये दार आहे, तिथं कुलूप आहे, पण त्या आतमध्ये एक दार आहे ना, तिथं छोटस जिम केलेलं आहे पोरांनी. हा इथं काय म्हणतात हा हे केलेले होममेड जिम बनवलेले, सिमेंटेन नाही का तयार करतात आणि डंबल बिंबल तसलं तयार केलेलं आहे. आणि त्यांनी जिम करत होते. पावत्या बिवत्या आत, पण आता कुलूप लावले, कोणी लावले काय नाही. ही जागा नाही तर हवन बिवन होत्यात. आणि ही मोकळी जागा दिसते का, इथं स्वयंपाक होता का होतो ते नाही सांगता येत. कधी कधी जेव्हा ह्या पिरगा मातेची यात्रा किंवा हे येते ना, तर इथं जेवण बिवण तयार काय बाहेरची माणसं येतात, पण रोज नाहीत ना. काय पहिली तर 2-3 वर्षापूर्वी मस्त यायची माणसं, आता यायचीच बंद झाली. का की इथं वाईबच राहिली नाही. तसं चांगली गोष्ट दिसण्यासारखं नाहीये. कोणी तर डोनेशन द्यायला पाहिजे ना. जर डोनेशन दिलं तर, आता मी एवढा युट्यूबर नाही की मोठा की मी इथं डोनेशन जर माझे 1 लाख सबस्क्रायबर झाले, 2 लाख सबस्क्रायबर झाले, तर मी विचार करेन इथं. जर मला देऊ वाटलं तर मी देईन. इथं खाली खोप्यात. आणि हे लेबर्स दिसत आहे का तुम्हाला. इथं खाली मी इथून आलोय असा, इथं खाली लेबर्स दिसते का. ह्यांना सुद्धा गाडीची अक्कल नाहीये. इथं मंदिर आहे, हागायला येतात. अरे इथं 2 नंबर करायची जागा आहे का मंदिरापाशी. तुम्ही पुढे जाऊ ना, इथं डोंगरावर येतात. तर मला हे व्हिडिओ मात्र तुम्ही एकच सांगायचं, एखाद्या तुम्ही मंदिरात जासाल, ती जागा जरा स्वच्छ ठेवा. तर माणसं दर्शन घेण्यात जाते, जरा पॉझिटिव्ह वाईब येऊ द्या. हा काय करून ठेवलं. हा इथं चांगलं होतं पाणी, काय अवतार करून ठेवलाय. जरा सावलीत बसावं असं वाटते. इथंच बसतो चल. तर स्टोरी अशी काही मोठी नाहीये. स्टोरी अशी आहे, मी तुम्हाला कॅन्सर बद्दल सांगत होतो. तर काही काळापूर्वी म्हणजे इथं हे पार्क बिर्क बनवायच्या अगोदर, तर मी तेव्हा काहीतरी 7 का 8 वर्षाचा असेल, 7 का 8 वर्ष त्याच्या अगोदर सुद्धा खूप. तर मला असं काय वयस्कर करून कळालंय, म्हणजे वयस्कर माणसांकडून कळालंय, इथं अशी औषधं विकत होत्या जेणेकरून कॅन्सरवर सुद्धा इफेक्ट पडायला लागला होता. म्हणजे ती औषधं कॅन्सरवर फाईट करत होती. ती औषधं खूप खपायला लागल्या आणि ही जागा खूप फेमस झाली त्या काळात. फिरंगा आता हे माळ ना खूप फेमस झालं होतं केवळ त्या औषधांमुळं. आणि इथं खूप मोठ्या बाजार भरायचा, विविध लोक यायचे इथं विकायला, न्यायला, दर्शन घ्यायला. इथं काही काही माणसं राहत सुद्धा होती. पण विषय काय झाला, जी औषधं विकणारी होती ना, त्यांच्या मनात लोभ आला. ती काय केली, ते म्हणतात ना, जास्त विकायला लागले नाही. हे काय माणसाला समाधानी नसतो माणूस. ते कसं काय पहिली विकायची ना, ती काय माणूस दिन ती घ्यायची, किंमत कोणती किंमत असो ती घ्यायची. पण त्यांनी काय केलं, फिक्स किंमत ठेवली आणि किमती वाढवत नेली. ठीक आहे, ते बी ठीक आहे, किंमत वाढवून दिली, औषधं विकतात. पण दुसरं कारण काय केलं ह्यांनी सांगू का. ह्यांनी ना औषधं होती ना त्याच्यावर मिळवट करायला लागली. म्हणजे मिक्सिंग म्हणताय ना, त्याच्यावर ना हे करायला लागली. औषधं ते प्युअर औषध होतं, प्युअर सोल्युशन होतं ना, त्याला मिक्स करून टाकलं.
खराब करून टाकलं औषध. आता तशी द्यायची. आणि ते माणसाला जर बरं वाटत होतं ना, ते उलट व्हायला लागलं. इफेक्ट त्याचा उलट व्हायला लागला आणि ते खराब झालं. तरी ठीक आहे, ते त्यानंतर सुद्धा काही वर्ष बाजार बसायला लागलं, पण त्यानंतर बंद झालं. गव्हर्नमेंटचा एवढा फोकस पडला होता ना या मंदिरावर, त्यांनी इथं पाळणं बिळणं सगळं बांधून दिला. माणसं पाय पडायला लागले. कोणत्या सुट्टीचा दिवस असेल ना, शनिवार रविवार सोमवार असं असेल ना सुट्टीचे दिवस, इथं पोरं त्यांची पोरं इथं हे खेळायला यायची, दर्शन घ्यायला यायची, फॅमिली आखी यायची त्यांची. विषय काय झाला आता, त्यानंतर ते सगळं झालं तर काही वर्षानंतर इथं लक्ष द्यायचं बंद केलं. काय माहिती, ते कारण अजून माहित नाही का लक्ष द्यायचं बंद केलं. इथं झाडाची कटिंग बिटिंग व्हायची, झाडाला टायमिंग इथं पाणी यायचं. इथेच ते का झाडं सुकून पडल्यात, इथं टायमिंगला पाणी यायचं. गवत वाढलं तर गवत उपटून काढण्यासाठी बाया आणायचे किंवा त्याला औषध मारायचे. इथं बारके पुतलं माहितीये ना, टायगर, पिकॉक असो, नाही तर असे विविध पक्ष्यांच्या प्राणींचे पुतलं तयार करून इथं मांडण्यात आलं होतं. आणि इथं प्राण्यांना बी सोडणार होती, म्हणजे असं म्हणतात ना झू टाईप इथं तयार करणार होतं. पार्क तर झालंच होतं, झू सुद्धा इथं तयार करण्यात येणार होतं. पण केवळ इथं दुर्लक्ष केल्यामुळं ना इथं सगळं राहून गेलं. असं नाही वाईट जागा आहे. मंदिर म्हणजे मंदिर आहे ते मंदिराचे, पण या आजूबाजूचा परिसर आहे ना, ते निगेटिव्ह वाईब देतं. जर तुम्ही मंदिराच्या आत गेला ना, मंदिराच्या आत, आता हे मंदिर आहे हा, ह्याच्यात जर तुम्ही आत गेला ना, तुम्हाला खूप भारी वाटणार. पण ह्याच्या आजूबाजूला जर तुम्ही बसला असं तर एवढं चांगलं वाटणार नाही. हिरवगार आहे, तुमच्या डोळ्यांना तुम्हाला खूप भारी वाटेल. विषय काय, फॅसिलिटी राहिली नाही पहिल्यासारखी. फॅसिलिटीमुळे जी माणसं अट्रॅक्ट होती ती नाही तर ते गोष्ट राहिलीच नाहीये. तर मला एवढंच म्हणायचंय, जर तुम्ही एखाद्या मंदिरात जाता, तिथं डोनेशन तुम्ही देऊ नाही तर नको द्या, ते नाही म्हणत मला त्या मंदिराचं. तर तुम्ही तिथं जाता, तुम्ही खाता पितात, तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात तिथं ते फेकून देता. काय गरज आहे का कचरा करायची? उलट आपण इथं आलोय, एखादी गोष्ट चांगली करून जायची, पाय पडून जायचं, दर्शन घ्यायचं, 2% पुण्य कमावा ना तुम्ही. कचरा गोळा पडला असेल तर गोळा करून टाका. पण मी एक छोटासा युट्यूबर आहे, आत्ताशी मी कुठं तर या युट्यूबच्या करिअरमध्ये एंट्री घेतली आहे. माझ्याकडे काहीच नाही सोर्सेस. जर माझ्याकडे सोर्सेस असते, जर माझे जर जास्त सबस्क्रायबर असते तर मी केलं असतं ना. तुम्ही सबस्क्राईबच करत नाही तर कसं काय जमणार? तर तुम्हाला वाटतंय ह्या मंदिराला जर मी सपोर्ट करावा, जर ह्या मंदिरात पुढं काहीतरी करावं, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर माझे 1 मिलियन सबस्क्रायबर झाले तर मी ह्या मंदिराला स्टार्टिंग म्हणजे मंदिराचं काम थोडंफार बघेल, स्वतःहून ह्याच्यात डोकं घालेल. जर माझे 1 मिलियन सबस्क्रायबर झाले तर मला नाही वाटत की तुम्ही ते करू शकता. जर करणार तर मी हे करू शकतो. तुमचा सपोर्ट पाहिजे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि लाईक केलं आणि सबस्क्राईब केलं तर तुमचं काय जातं का? तुमचे काय पैसे जाते का, पाणी जातं का, काय जातं? तुमची काय मेहनत जाते का? चॅनलला सबस्क्राईब करून जावा रे, व्हिडिओला लाईक करा आणि तिथं खाली बेल आयकनचं चिन्ह येते ना, घंटीचं चिन्ह, त्याला दाबा. काय चॅनल सबस्क्राईब करतात, काय नोटिफिकेशन जात नाही आणि ते बघत नाही. मग नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला चॅनलवर आलेली व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर मिळूया असेच नवीन व्हिडिओमध्ये नवीन कॉन्टेंट सोबत. आणि तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.